ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन, सायली आणि चैतन्य ही चहा पिण्यासाठी बाहेर आलेले असतात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही अथर्वला शोधत होता तेव्हा मी इतके फोन केले, तुम्ही एक पण फोन नाही उचलला माझा. त्यावेळी अर्जुन कान पकडून माफी मागायला लागतो सायलीची. तेव्हा सायली इकडे तिकडे पाहते आणि तेव्हा तिला वाईट वाटते. त्यावेळी लगेच आता ती त्याचा हात खाली घेते. मग अर्जुन म्हणतो, त्यात काय झालं, बायको जर समोर असेल तर हेच कोर्ट आणि त्याचबरोबर हेच सर्व काही आणि नेहमी तिचाच निकाल असतो आणि तिच्यासमोर कान धरले तर यात काय फरक पडणार आहे, असे म्हणून तो पुन्हा एकदा कान पकडतो. तेव्हा सायली आता खूपच गोड हसते. तेव्हा अर्जुनला समजते हिने आता राग सोडला माझ्यावरचा. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, आता इकडच्या ओळखीच्या व्यक्तींना पण पाहू द्यात माझी बायको हसताना किती गोड आणि क्यूट दिसते म्हणून. तेव्हा अर्जुन विचारतो, माफ केले ना तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते, हो केलं की. त्यानंतर ती आता विचारते तो अथर्व. तेव्हा अर्जुन तिला त्याच क्षणी गप्प बसायला सांगतो. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, कोर्टातला वारा आहे मी. सायली, आपलं बोलणं कुठून कुठे पोहोचेल हे काही सांगता येत नाही. आता चैतन्य म्हणतो, ही केस होईपर्यंत हा विषय अजिबात काढायला नको. सायली म्हणते, हो चालेल. त्यानंतर कुसुम म्हणते, हे अगदी बरं झालं की तुम्ही अगदी वेळेतच आला. आता तुम्ही मधुभाऊंचे वकील आहात म्हटल्यावर मैफलचा चेहरा खरंच पाहण्यासारखा झाला होता. तेवढ्यातच मधुभाऊ ही तिथे येतात आणि जावई बापू असे म्हणून ते अर्जुनच्या पायाच पडू लागतात. अर्जुन पटकन उठतो आणि विचारतो, मधुभाऊ हे काय करताय तुम्ही? तेव्हा मधुभाऊ अगदी डोळ्यात पाणी आणून म्हणतात की मला असं राहून राहून वाटतंय की तुमच्याबरोबर मी खूपच चुकीचं वागलोय. तुम्ही माझ्या चांगल्यासाठी धडपडत होता आणि मी मात्र तुमच्या प्रयत्नांमध्ये खिळा ठोकूनच उभा होतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुम्हाला अगोदर हे सांगितले होते मधुभाऊ की हा असला विचार अजिबात तुम्ही करू नका. अहो, त्यावेळीची तुमची जशी सिच्युएशन होती तशीच तुम्ही वागत होता. तुमची यामध्ये काही चूक नाही, असं म्हणून ते मधुभाऊंना आता तिथे बसवतात आणि मग नंतर चैतन्य मधुभाऊंना चहा देतो. त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंना विचारतो, एक प्रश्न विचारू का? तेव्हा ते म्हणतात, हो विचारा की. अर्जुन विचारतो की तुम्हाला आता तरी खात्री पटली ना, तुमच्या मुलीसाठी मीच तिचा परफेक्ट जोडीदार आहे आणि तिला नेहमी असं सुखात ठेवेन म्हणून, आणि ती माझ्याजवळ राहिली तरच आनंदित राहील. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, हो या बाबतीत 100 नाही तर 1,00,000% मी खात्री देतो, असे म्हणून ते अर्जुनवर आता विश्वास दाखवतात. तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहतात. मग मधुभाऊ म्हणतात, तुमच्या दोघांची जोडी जन्मोजन्मी अशीच राहू दे. तेव्हा अर्जुन विचारतो, प्रत्येक जन्मी सायली माझी बायको होणार? तर सायली म्हणते, हो. मग अर्जुनला अजूनच आनंद होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुमच्या आशीर्वादाने एवढी पावर आले ना मला, आता कोर्टात बघाच तुम्ही काय धमाका होतोय ते. साक्षी मैफतचे डोके वर काढूच देणार नाही मी. तर आता पुढील भागामध्ये 15 मिनिटांचा ब्रेक झाल्यानंतर पुन्हा विकनेस बॉक्समध्ये साक्षीला बोलवून अथर्व विचारेचा फोटो दाखवत विचारतो, हा कोण आहे? साक्षी भडकते आणि म्हणते की मी तुम्हाला किती वेळा सांगू, हा माझा भाऊ आहे आणि जेव्हा विलासचा खून झाला त्या दिवशी मी त्याच्याच अंत्यविधीला गेले होते. तेव्हा अर्जुन आता जज साहेबांना सांगतो, साक्षी कोर्टाची फसवणूक करत आहे, आणणार आहे त्याला, असं म्हणून अथर्व विचारेला तो कोर्टासमोर उभा करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.